म्हणजे सध्या पिसवा, उवा, गेचूड आणि माशाचं प्रमाण जे आहे ते जनावरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय, की जनावरचं रक्त जे आहे ते शोषलं जातं यांच्यामार्फत किंवा जनावर अन्न आणि पाणी खाते वेळेस त्रास दिला जातो. त्याच्यामुळे जनावर अन्न आणि पाणी कमी खातं आणि जनावर कुठं ना कुठं कमकुवत होतं. त्याच्यामुळं वेगवेगळ्या आजाराला जे आहे ते बळी पडतं आणि अक्षरशः कधी-कधी जे आहे ते जनावर दगावतो सुद्धा. मग आता विषय उरतो, की याच्यापासून आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता मिळवायची आहे आणि 100% नियंत्रण झालं पाहिजे. असं सध्या आपल्याकडे नेमकं काय आहे? त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये मुख्यतः 2 ते 3 प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो. त्याच्यामध्ये जे पहिलं आहे ते म्हणजे फ्लुमिथ्रिन 1% नावाचा घटक असणारे मार्केटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट येतात. उदाहरण सांगायचं झालं तर पुरण असेल किंवा प्युरॉन सोल्युशन असेल, असे जे प्रोडक्ट आहेत तुम्ही जनावरांसाठी वापर करू शकता. तर याला वापरायचं कसं? तर एका जनावरासाठी आपल्याला 2 ते 3 एम-एल वापरायचं आहे. तर जे डोकं असतं, डोक्यापासनं तर शेपटापर्यंत जे आहे ते एका वितीच्या अंतराने जे आहे ते आपल्याला एक थेंब टाकायचा जनावराच्या अंगावर आणि हे टाकल्याच्या नंतर जे आहे ते तुमचं जे ओवा असतील, गेचूड असेल, पिसवा असतील किंवा मासे असतील, तर हे कायमस्वरूपी जे आहे ते याच्यापासून जे आहे ते लांब जातात किंवा त्याच्या संपर्कामध्ये जर आले तर कायमस्वरूपी जे आहे ते मृत्युमुखी पडतात. आता विषय उरतो की लहान पिल्लं असतील तर त्याला वापर कसा करायचा? तर त्याला जे आहे ते याच्यापेक्षा डायरेक्ट अर्ध प्रमाण करायचं. जिथं आपण 3 ते 4 एम-एल वापरतो तिथं आपल्याला 1 ते 2 एम-एल जे आहे ते एका पिल्ल्यासाठी जे आहे ते वापर करायचा आहे. म्हणजे दुसरा जो प्रभावी नियंत्रणाचा मार्ग आहे तो म्हणजे लॅम्बडा सायलोथ्रिन 10% WP फॉर्ममध्ये असणारे प्रोडक्ट. उदाहरण सांगायचं झालं तर टाटा कंपनीचं सेंट्री नावाने मार्केटमध्ये प्रोडक्ट उपलब्ध आहे. तर हे जे प्रोडक्ट आहे आपल्याला 62.5 ग्राम पॅकिंगमध्ये येतो आणि याचा जो वापर आहे आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये ते 62.5 ग्रामची पुडी आहे तर ती टाकायची आहे, व्यवस्थित मिक्स करायची आणि आपल्या घरी जो पंप असतो फवारणीचा, तर त्या पंपामध्ये घेऊन जे आहे ते आपल्याला पूर्ण जिथे आपले जनावर असतात तर त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. फक्त आपल्याला जे गव्हाण असतील तर ती गव्हाण, जे जिथं आपण जनावराला चारा टाकतो ती ठिकाण आणि जिथं पाण्याचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाही. तर इतर ठिकाणी जे आहे ते जे आपल्या भिंती सुद्धा जे येतात तर भिंतीवर सुद्धा मारायचं आहे. त्याच्यामुळे होतंय काय, की याचा जो प्रभाव असतो या कीटकनाशकाचा, तर तो जवळपास 20 दिवसापर्यंत याचा प्रभाव असतो. त्याच्यामुळं आपण जर भिंतीवर जर मारलं तर तुम्हाला दिसेल सुद्धा. मी माझ्या घरच्या शेळीपालनामध्ये सुद्धा मारलेले आहे. तर ज्या भिंतीवर जी फवारणी केलेली आहे आणि तिथं जर कोणते मासे किंवा डास येऊन बसला तर अक्षरशः तो मरून पडतो. तर एवढं जे आहे ते याचा प्रभावी इम्पॅक्ट जो आहे तो दिसून येतो आपल्याला. तर हे आपण याचा वापर करायचा आहे आणि जे पिल्लं असतील किंवा लहान मुलापासून जे ते याला लांब ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट काय करायची, की ज्यावेळेस या जे नियंत्रणामध्ये तर कधी-कधी काय होतं, की पिसाचे लिमिटपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्या शेतामध्ये येतात किंवा आपल्या जे जिथं आपण जनावर बांधतो तर त्या ठिकाणी येतात. आपल्या अंगावर सुद्धा चढतात अक्षरशः. तर असं आमच्यासोबत एक वेळेस झालं होतं. तर मग त्यावेळेस काय मार्ग उरतो आपल्याला, आपले जे काही जनावर असतील तर ते आपल्याला त्या गोठ्यापासून किंवा जे आपण बांधतो तिथून लांब ठेवायचे आहेत 5-6 दिवसासाठी आणि त्या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये जे सायपरमेथ्रिन नावाने जे प्रोडक्ट येतात, तर त्या प्रॉडक्टची जी आहे ती आपल्याला फवारणी करायची आहे. अक्षरशः पूर्ण जे आहे ते कायमस्वरूपी जे आहे ते त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. तर थोडक्यामध्ये हे नियंत्रण होतं. तर तुम्ही नेमके कोणते प्रोडक्ट वापरता, ज्याचा रिझल्ट एकदम बढिया आहे, तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.